हरे कृष्ण. तर आज आपण वैदिक संस्कृती हा पाठ पाहणार आहोत. तर वैदिक संस्कृती या पाठामध्ये आपल्याला वैदिक वाङ्मय, कुटुंब व्यवस्था व दैनंदिन जीवन या गोष्टींची माहिती घ्यायची आहे. तर आपला पहिला पॉईंट आहे वैदिक वाङ्मय. वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती म्हणजेच वैदिक संस्कृती होय. वेद हे आपले सार्वजनिक प्राचीन साहित्य मानले जाते व वेदांची निर्मिती ही ऋषीमुनींनी केलेली आहे आणि वेदातील काही सूक्ते स्त्रियांनीही स्फुरलेली आहेत. तर या ठिकाणी सांगितले आहे की जी वेद वाङ्मयावर आधारलेली संस्कृती आहे तिला आपण वैदिक संस्कृती म्हणतो, ज्याच्यामध्ये खूप सारे वेद सांगितलेले आहेत आणि वेदामध्ये आपले जीवन जगण्याचे वेगवेगळे विधिविधान सांगितलेले आहेत. तर वेद हे आपले सर्वात प्राचीन साहित्य मानलं जातं. वेदांच्या पूर्वी कुठल्याही साहित्याची निर्मिती झालेली नव्हती. सर्वात प्रथम आहेत ते वेद. तर वेद हे ऋषीमुनींनी रचलेले आहेत आणि त्या वेदांमध्ये काही सूक्ते आहेत आणि ते सूक्ते स्त्रियांनी रचलेली आहेत. तर सूक्ते म्हणजे काय, तर त्याचं वर्णन खाली आपल्याला दिलेलं आहे. तर वैदिक वाङ्मयाची भाषा ही संस्कृत होती. संस्कृत भाषेला सर्व भाषांची जननी म्हटलं जातं. तर वैदिक वाङ्मय हे अतिशय समृद्ध आहे. समृद्ध म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा समावेश आहे, कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. अशा प्रकारे वैदिक वाङ्मय हे अत्यंत समृद्ध आहे. सर्व प्रकारचं ज्ञान ह्या वाङ्मयामध्ये सामावलेलं आहे. ऋग्वेद हा त्यातील मूळ ग्रंथ मानला जातो आणि तो काव्य रूपात आहे. आपण जे काही कविता वगैरे अभ्यासतो कशा काव्य असतात, त्याच्या पंक्ती असतात, त्या प्रकारे ऋग्वेद हा काव्य रूपामध्ये ग्रंथ आहे. त्यामध्ये एकूण आपले 4 वेद सांगितलेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. तर या 4ही ग्रंथांना संहिता असे म्हणतात. हे जे 4 वेद आहेत, हे जे ग्रंथ एकत्रित करून आपण जेव्हा ठेवू तर ह्यांना एकत्रितरित्या आपण संहिता असे म्हणू शकतो. आता या ठिकाणी विद या शब्दाचा अर्थ सांगितला आहे. विद म्हणजे जाणणे. जसं की आपण एखाद्या व्यक्तीला खूप काही माहिती असेल, एखाद्या गोष्टींविषयी काही ज्ञान असेल तर त्यांना आपण विद्वान म्हणतो. विद म्हणजे काय, जाणणे, की जो सर्व काही जाणतो असा विद्वान. तर विद या शब्दापासून वेद ही संज्ञा तयार झालेली आहे. विद म्हणजे जाणणे, तसेच वेद म्हणजे सर्व काही त्याच्यामध्ये ज्ञान आहे, सर्व काही आपल्याला माहिती होऊ शकते, सर्व काही जाणतो तो वेद. तर त्या वेद या संज्ञेचा अर्थ ज्ञान असा सुद्धा होतो. तर मौखिक पठणाच्या आधारे वेदांचे जतन केले जाते. पूर्वी सर्व जे व्यक्ती होते किंवा ऋषीमुनी होते हे जे काही साहित्य ते लिहून ठेवण्याऐवजी पठण करत होते. पठण करूनच पुढच्या पिढीकडे ते हस्तांतरित केले जात होते, मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे देणे, आणि तेही मौखिक पठणाच्या आधारे. तर आत्ता आपण लिखित स्वरूपामध्ये आपल्याला भरपूर साहित्य उपलब्ध असतं, कम्प्युटरवर, नेटवर खूप काही आपल्याला मिळतं, PDF द्वारे वगैरे. परंतु पूर्वीच्या काळी ह्या सगळ्या सुविधा नसल्यामुळे हे लोक सगळे वेद हे पठण करायचे आणि ते पठण केलेले वेद पुढच्या पिढीला देत असायचे. तर वेदांना अजून एक नाव सांगितलेलं आहे श्रुती. तर वेद म्हणजेच श्रुती असेही आहे. आता याच्यामध्ये आपला दुसरा पॉईंट आहे ऋग्वेद संहिता. संहिता म्हणजे काय, याचा अर्थ आपण वरतीच पाहिले की हे जे 4 वेद आहेत त्या 4 वेदांच्या ग्रंथांना संहिता असं म्हटलंय. तर आता आपल्याला या ठिकाणी ऋग्वेद संहितेचा अभ्यास करायचा आहे. तर ऋचांनी बनलेला वेद म्हणजेच ऋग्वेद. तर ऋचा काय, तर ऋचा म्हणजे स्तुती करण्यासाठी रचलेले पद्य. जसे की आपण वेगवेगळ्या देवतांची स्तुती करतो, तर त्या देवतांची स्तुती करण्यासाठी आपण काही पद्यांची रचना करतो. जसं गणपतीची स्तुती करण्यासाठी वेगवेगळे मंत्र आहेत, वक्रतुंड महाकाय वगैरे. तसेच शिवजींची स्तुती करण्यासाठी आहेत, दुर्गा मातेच्या स्तुतीसाठी आहेत. अशा वेगवेगळ्या देवीदेवतांच्या स्तुतीसाठी काही पद्य रचलेले आहेत, त्याला आपण ऋचा म्हणू शकतो. किंवा भगवान श्रीकृष्णांच्या स्तुतीसाठी गोविंदम आदिपुरुषम वगैरे. तर असा अनेक ऋचांचा गुंफून एखाद्या देवतेची स्तुती करण्यासाठी तयार केलेल्या काव्याला सूक्त असे म्हणतात. म्हणजे काय सांगितलं आहे की ऋचांनी वेद बनतो. तर ऋचा म्हणजे काय, स्तुती करण्यासाठी रचलेलं पद्य. आणि असे अनेक पद्य जेव्हा रचले जातात आणि त्या अनेक रचलेल्या पद्यांचा जेव्हा एकत्रित
संग्रह असतो त्यांना एकत्रित गुंफून काही स्तुती तयार केली जाते. त्या काव्याला सूक्त असे म्हणतात. जसं की पुरुष सूक्त. आपल्या गुरुकुलमध्ये विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे पुरुष सूक्तांचं गायन करतात. त्यामध्ये सर्व देवतांची स्तुती आहे, भगवान श्रीकृष्णांची स्तुती आहे. तर ऋग्वेद संहितेत विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत. आता यजुर्वेद संहितेमध्ये काय सांगितलं आहे, तर पुढचा पॉईंट आहे यजुर्वेद संहिता. तर यजुर्वेद संहितेमध्ये यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत. जे आपण यज्ञ करतो, वेगवेगळ्या शुभप्रसंगी यज्ञ केले जातात, लग्नप्रसंगी यज्ञ केले जातात, गृहप्रवेश प्रसंगी यज्ञ केले जातात, किंवा मुलाच्या जन्माच्या वेळेस यज्ञ केले जातात. तर असे वेगवेगळे जे यज्ञ होतात त्या यज्ञामध्ये काही मंत्रांचं पठण केलं जातं. तर हे सर्व मंत्रांचं एकत्रित जे काही संग्रह आहे ते यजुर्वेद संहितेमध्ये आपल्याला सापडतो. तर त्या यज्ञविधींमध्ये कोणत्या मंत्राचे पठण करावे, केव्हा करावे, कसे करावे, या सर्व गोष्टींचे मार्गदर्शन यजुर्वेद संहितेमध्ये स्पष्टपणे केलेलं आहे. तर पद्यात असणारे मंत्र आणि गद्यात दिलेले त्या मंत्राचे स्पष्टीकरण अशी या संहितेची रचना आहे. म्हणजे गद्य आणि पद्य म्हणजे काय, तर पद्य म्हणजे काव्य, कविता, त्याला आपण पद्य म्हणतो, आणि गद्य म्हणजे धडा किंवा उतारा. तर या यजुर्वेद संहितेमध्ये गद्य आणि पद्य या दोन्हींचा समावेश आहे. तर पद्यामध्ये मंत्र दिलेले आहेत आणि त्याच मंत्राचं स्पष्टीकरण गद्य रूपामध्ये दिलेलं आहे. म्हणजे उताराच्या स्वरूपामध्ये आपल्याला त्या संहितेमध्ये स्पष्टपणे त्या मंत्राची आपल्याला जाणीव होण्यासाठी किंवा त्याचा अर्थ समजण्यासाठी गद्य आणि पद्य या दोन्हींचं स्पष्टीकरण या यजुर्वेद संहितेमध्ये दिले. या ठिकाणी काही मराठी सूक्त आहेत आणि या सूक्तांचा आपल्याला अर्थ मराठीमध्ये दिलेला आहे. तर आपण पाहू की काय सूक्त आहेत ते. हे देवा, खूप पाऊस पाड, आमच्या शेतात भरघोस पीक येऊ दे, आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे. म्हणजे हा एक मंत्र आहे जो देवाकडे प्रार्थना करताना बोलला जातो. जो श्लोक स्वरूपात किंवा सूक्त स्वरूपात आहे आणि त्याचा इथे मराठी अर्थ आपल्याला दिला आहे की पूर्वीचे वैदिक संस्कृती जी होती ती अगदी एकदम साधी राहणी त्या लोकांची होती आणि त्याचप्रमाणे त्यांची मागणी देखील साधी आहे. यातून आपल्याला दिसतंय की खूप पाऊस पाड. देवाला काय प्रार्थना करतात की देवा खूप पाऊस पडत आहे जेणेकरून आमच्या शेतामध्ये भरघोस पीक येईल. पाऊस पडला तर शेतामध्ये भरपूर पीक येतं आणि त्यामुळे जनावरांना भरपूर चारा खायला मिळतो. चारा खाल्ल्यामुळे भरपूर त्यांना दूध असतं. तर आमच्या मुलाबाळांना भरपूर दूध दुभते दे. तर अशा प्रकारे ही एक प्रार्थना आहे. दुसरी प्रार्थना त्यांनी केली आहे की गायी आमच्या घरी येवोत, आमच्या गोठ्यात त्या आनंदाने राहोत, त्यांना पुष्कळ वासरे होवोत. म्हणजे दुसरी प्रार्थना काय, त्यांनी या ठिकाणी गाडी, बंगला किंवा आणि दुसऱ्या काही भौतिक वस्तू ज्या आहेत त्या मागितलेल्या नाही आहेत. तर त्यांनी काय प्रार्थनेमध्ये मागितले की आमच्या घरी गायी असाव्यात खूप साऱ्या आणि त्या गोठ्यात आमच्या आनंदाने राहाव्यात. गायी कधी आनंदाने राहतील, जेव्हा त्यांची सेवा खूप चांगल्या प्रकारे केली जाईल. आपण त्यांना प्रेमाने जेव्हा खाऊ घालू, चारा घालू, वेळच्या वेळी सगळं काही त्यांची गरज आहे ती पुरवू, तेव्हा ते आनंदाने राहतील. आणि त्यांना पुष्कळ वासरे होत. जेव्हा त्यांना पुष्कळ वासरे होतील तेव्हा गायींची संख्यासुद्धा वाढेल, दूध दुभते वाढेल आणि त्याद्वारे आमची समृद्धी होईल. तर अशा प्रकारे ह्या प्रार्थना आहेत. अजून एक प्रार्थना त्यांनी दिली आहे. लोक हो, चला उठा, उशेच्या आगमनाबरोबर अंधार नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन होत आहे. उशेने सर्व दिशेला विश्वाला व्यापले आहे. उषा म्हणजे काय, सकाळ. सूर्य उगवतो त्याला उषःकाल झाला असं बोलतात. तर आपण आपापले उद्योग करून धन मिळवूया. तर त्यांनी या ठिकाणी सर्व लोकांना उद्देशून काही सूक्त म्हटलेले आहेत की सूर्याच्या आगमनाबरोबर आपला जो अंधार आहे तो नाहीसा झाला आहे आणि प्रकाशाचे आगमन झाले. त्या प्रकाशाच्या आगमनामध्ये काय झालं आहे, संपूर्ण विश्व जागं झालेलं आहे. तर आपण सर्वांनी उठूया आणि आपापल्या उद्योगाला लागूया जेणेकरून आपण भरपूर धन मिळवू शकू. तर अशा प्रकारे या यजुर्वेद संहितेमध्ये जे काही मंत्र म्हटले जातात ते मंत्रांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण आज पाहिलं की वैदिक वाङ्मय म्हणजे काय, त्या वाङ्मयामध्ये कशा प्रकारे वेगवेगळे ग्रंथ आहेत, त्यानंतर ऋग्वेद संहिता काय आहे आणि यजुर्वेद संहिता काय आहे. तर आपण पुढच्या आपल्या तासिकेमध्ये सामवेद आणि अथर्ववेद या 2 ग्रंथांविषयी आपण माहिती पाहूया. हरे कृष्ण. धन्यवाद.